बघा काय मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी दिसते आहे। तर आज आपण करणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली मेथीची रस्सा भाजी। नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत मेथीची रस्सा भाजी। यापूर्वी पण आपण बऱ्याचशा मेथीच्या रेसिपी बघितलेल्या आहेत, पण मला खात्री आहे की या पद्धतीने तुम्ही पण कदाचित भाजी केलेली नसेल। तर रेसिपी खूप छान आहे, पूर्ण बघा। पण व्हिडिओ जरा मोठा आहे। व्हिडिओ बघताना तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला भाजी करण्यासाठी मेथी घ्यायची आहे। मी साधारणपणे इथे 3 वाटीसारखी मेथी घेतलेली आहे। तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तेवढी। आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही धुवून घेतलेली मेथी चिरून घ्यायची आहे। आता चिरून घेतलेली मेथी आपल्याला बाजूला काढायची आहे आणि एक भांडं घेऊन त्यामध्ये ही मेथी टाकायची आहे। आता त्या मेथीमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकायचं आहे। बेसन पण आपल्याला भाजीच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे, कारण भाजीला मेथीचा चव जास्त आला पाहिजे। नंतर त्यामध्ये चवीनुसार साधं लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर, हळद, पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ, पोहे खायच्या चमचाने 1 चमचा साधं तेल, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मेथी धुवून घेतले असल्यामुळे मेथीला थोडासा ओलावा असतो, त्यामुळे आधी हे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपल्याला अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे। हे जे पीठ आहे ते आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाही, जसं आपण पकोड्यांसाठी करतो अगदी तसंच हे आपल्याला पीठ करायचं आहे। आता हे पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या गरम तेलामध्येच आपल्याला मेथीचे पकोडे तळून घ्यायचे आहेत। पकोड्याचा साईज तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। मी मध्यम आकाराचे पकोडे करते आहे आणि पकोडे तळताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। एका बाजूने सोनेरी झाले की आपल्याला हे आता पकोडे पलटवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला छान होऊ द्यायचे आहे। पकोड्यांना डार्क सोनेरी रंग आला की मग आपल्याला हे पकोडे आता काढून घ्यायचे आहे। असे कुरकुरीत आपल्याला मेथीचे पकोडे तळून घ्यायचे आहे। याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण पकोडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे पकोडे खाऊ पण शकता, पण यामध्ये आपण मेथी चिरून घेतलेली आहे, त्यामुळे नुसते पकोडे खाल्ले तर पकोड्यांना थोडासा कडवटपणा येऊ शकतो, पण भाजीमध्ये अजिबात त्याचा कडवटपणा आपल्याला जाणवत नाही। आता आपले इथे सगळे पकोडे करून झालेले आहेत। असे मस्त कुरकुरीत मेथीचे पकोडे तयार झालेले आहेत। आता आपल्याला वाटण करायचं आहे। वाटणासाठी मी इथे 1 तमालपत्र, 1 चिरलेला कांदा, 2 चमचे शेंगदाणे, थोडंसं सुकं खोबरं, 1 चमचा साधे तीळ आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून छान भाजून घ्यायचे आहेत। आणि हे तमालपत्राचे आपल्याला तुकडे करून टाकायचे आहे, म्हणजे ते छान भाजल्या जातील। आणि हे सगळं आपल्याला मध्यम गॅसवरती तांबूस रंगाचं होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे। जर तीळ आपण आधीच टाकलं तर तीळ करपू शकतात। तीळ टाकून आपल्याला परत 1 ते 2 मिनिट हे भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळे जिन्नस छान भाजून झालेले आहे। गॅस बंद करूया आणि आपल्याला हे सगळं गार होऊ द्यायचं आहे। आता आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचं बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण पण छान तयार झालेलं आहे, बघा मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि वाटणाला रंग पण छान आलेला आहे। आता आपल्याला भाजी करायची आहे, तर मी इथे गॅसवरती आधीच कढई गरम करून घेतलेली आहे आणि भाजीला लागेल तेवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। जिरे छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि कांदा छान हलका सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर जर अशी कांद्यासोबत तेलामध्ये टाकली तर
भाजीला एक वेगळा स्वाद येतो। आणि हे पण आपण छान मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण। वाटण पण हलकंसं आपला अर्धा सेकंद परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे। हे वाटण मी जरा थोडं बाजूला काढून घेतलं, मला जास्त वाटत होतं। तर हे वाटण सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की त्याला छान तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने जिरे पावडर, चवीनुसार साधं लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि सगळे मसाले पुन्हा एकदा परत मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परत आपल्याला परतून घ्यायचे आहे मंद गॅसवरती। आता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे वाटणाचं पाणी टाकायचं आहे। जे आपण मिक्सरमध्ये वाटण काढलेलं होतं त्याचं पाणी होतं ते टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊ। आता ग्रेव्ही छान मिक्स करून झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला तळून घेतलेले पकोडे टाकायचे आहेत आणि हे पण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण हे पकोडे जरा नाजूक असतात। आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे। आता पाणी टाकून मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यावरती झाकण झाकून मंद गॅसवरती फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे, म्हणजे एक उकळी काढून घ्यायची आहे। आता झाकण उघडून बघूया। बघा मस्त अशी रस्सेदार आपली मेथीची भाजी होत आलेली आहे। याला जास्त फिरवायचं नाही आहे, कारण हे पकोडे जरा नाजूक असतात आणि याला आपल्याला रस्सा आपल्या आवडीनुसार करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे सावजी काळा मसाला टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आज आपण मेथी आणि बेसन वापरून मेथीची आगळीवेगळी अशी रस्सा भाजी केलेली आहे। मला खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। नक्की एकदा करून बघा आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशाही सोबत खाऊ शकता। अप्रतिम वाटते। आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या झणझणीत रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।